वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत थोर अशा विभूती अवताराला आल्यात आणि त्या अवताराचं कार्य आजन्म करत भगवान पंढरीनाथाची पांडुरंगाची सेवा करणं हे आद्य कर्तव्य ज्या महात्म्या संतांनी आपल्याला घालून दिलं, अशा संप्रदायाच्या निर्मितीचं काम विश्वमाऊली असणाऱ्या श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वमाऊली म्हणून घेण्याआधी ह्या वारकरी संप्रदायाची नीव तयार केली, पाया तयार केला. मग त्याआधी वारकरी संप्रदाय अस्तित्वात नव्हताच का असा प्रश्न निर्माण होतो. तर त्याआधीही वारकरी संप्रदाय अस्तित्वात होताच. कारण वारकरी संप्रदायाची परंपरा जर पाहायची झाली तर पंढरीचा पहिला वारकरी म्हणजे आदिनाथ आहे असं आपण सर्वश्रुत आहे, असं आपल्या सर्वांना कल्पनेत आहे, माहिती आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, अशा आदिनाथाची ही वारी. परंतु त्याला एक संहिता देण्याचं काम विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी असं म्हणत पंढरीची वारी अतिशय प्रेमानं सुरुवात केली म्हणत. आणि या संप्रदायाचे कळस म्हणून जगद्गुरु श्री तुकोबारायांकडे आपण पाहतो. तुका झालासे कळस असं आपल्याला प्रमाणही सांगितलं जातं. पण मी पुढं थोडंसं धारिष्ट्याने कायम सांगतो की तुकाराम महाराज जरी कळस असले तरी त्या कळसाची झळाळी किंवा त्याची चमक म्हणजे निळोबाराय आहे. कारण निळोबारायांच्या शिवाय जगद्गुरु तुकोबाराय अपूर्ण आहेत. तुकोबारायाशिवाय ज्ञानेश्वर महाराज अपूर्ण आहेत. ज्ञानेश्वर महाराजांशिवाय नाथ महाराज अपूर्ण आहेत. आणि नाथ महाराजांच्या शिवाय वारकरी संप्रदाय अपूर्ण आहे. आज जो वारकरी संप्रदाय, त्या वारकरी संप्रदायाचं वैभव सर्वश्रुत आहे. जगामध्ये ह्या वारकरी संप्रदायाची ओळख आज कानाकोपऱ्यात पोचलेली आहे. आणि त्याचं सर्वात मोठं श्रेय जातं ते नाथांकडं. म्हणून शांती ब्रह्म अशी उपाधी आमच्या नाथ महाराजांना मिळाली महाराज. म्हणून वारकरी संप्रदाय नाथांशिवाय अपूर्ण काय याचं कारणच आहे की आज जे ज्ञानेश्वर महाराज किंवा आज जी ज्ञानेश्वरी आम्हाला दिसतेय ती केवळ आणि केवळ नाथांमुळे दिसतेय. राम महाराज परवानगी असेल तर एक विनंती घेऊ. विनंती असेल तर म्हणजे परवानगी असेल तर मी तर तसं पाहायला गेलं तर ह्या सगळ्या श्रेणीमध्ये जो कार्यक्रम आज आमच्या योगीराज महाराजांनी घेतलेला आहे त्या श्रेणीमध्ये सगळ्यात खालच्या पायरीवर येणार आहे. कारण ही फार मोठी दिव्य मंडळी आहेत जी आज आपल्याला सेवेला आलेली आहेत महाराज. आणि त्यांच्यात हा सगळ्यात शेवटचा दगड मी आहे. पण हे सगळे दगड आहेत असं मला म्हणायचं नाही बरं का. पण कारण हे सगळे चिरे नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे.
हे चिरे ज्यांनी आज वारकरी संप्रदायाचा पाया हा मजबूत करण्यासाठी आपला देह दान दिलेला आहे महाराज, देह दान दिलेला आहे. म्हणून एक विनंती करतो, मान्य आपल्या भावना आपल्याला आवरणं शक्य नसतं, पण कृपया टाळी वाजवली की आम्हाला वाटतं प्रवचन संपलं, एवढंच लक्षात ठेवा. कारण आम्हाला टाळी वाजवणं हे कधी आणि कुठं हे लक्षातच येत नाही. म्हणून विनंती आहे, जरी दाद द्यायची असेल तरी आपण जरूर द्यावी, पण फक्त टाळी वाजवू नये. कारण टाळी वाजवली की मला वाटतं हे लवकर संपवावं. आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करत मी माफी मागून, महाराज तुम्ही सिद्ध, तुम्ही सगळे सिद्ध आहात, पण काही परंपरा आहेत, त्या परंपरेत हे बसत नाही, म्हणून मी हे आपल्याला विनंती करू इच्छितोय की मान्य टाळी वाजवणं योग्य आहे, पण टाळा टाळी लोपला नाद, तो नाद आहे तो फार वेगळा आहे. असो, पण विनंती माझी सगळ्यांनी मान्य करावी आणि माझ्यासारख्या बालक मुलाचा हट्ट पुरवावा की टाळी तेवढी वाजवू नये म्हणून. कारण नियम आहेत वारकरी संप्रदायाचे. आज आम्हाला प्रवचन सांगणारे, गाथा सांगणारे, ज्ञानेश्वरी सांगणारे अनेक जण भेटतील महाराज, पण वारकरी संप्रदायाचे नियम सांगणारे आम्हाला भेटत नाही यार. आणि आज वारकरी संप्रदायाची जी वाटचाल ज्या उद्देशानं ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी केलेली आहे ना, तिथून वेगळीकडे चालली आहे असं दृश्य सगळीकडे दिसतंय. त्याचं कारण हेच आहे की आम्ही नियमाला धरत चालत नाही. असो, त्याबद्दल बोलायचं नाही मला, आणि नाही बोललो तर बोलणार कोण हाही प्रश्न आहे, म्हणून मी बोलतो, बस, बाकी काही नाही. माझा अधिकार नाही आहे, कारण कुणाला सांगावं असा प्रश्नच अलीकडे पडलाय. कारण प्रत्येक जण म्हणतोय मीच मोठा, प्रत्येकाला वाटतं हा संप्रदाय माझ्यापासूनच सुरू झालाय. प्रत्येक जण सांगताना फक्त आपलं महत्व सांगतोय, संप्रदायाचं सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं, तुकाराम महाराजांचं, नाथांचं महत्व आमच्याकडे सांगितलं जात नाही. कारण का, तर त्याच्यापेक्षा मी मोठा हे दाखवलं जाण्यामुळं. पण आहे जे ते ज्याच्या त्याच्या परीनं मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत, थोर आहेत, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. परंतु विषय नाथांचा आहे, आणि नाथ आले आणि त्यांना शांती ब्रह्म आम्ही का म्हणतो हे महत्वाचं आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये नाथांचा, वारकरी संप्रदायामध्ये कोण कुठले संत मोठे आणि कोणते संत लहान हा निवडायचा अधिकार तर मुळात दिला कोणाला, किंवा निवडणार तरी कोण, की ज्ञानोबाराय मोठे आहेत का तुकाराम महाराज मोठे आहेत, नामदेवराय मोठे आहेत का निळोबाराय मोठे आहेत, हे निवडणार कोण. त्याच्यासाठी त्यांच्याही पेक्षा मोठा कोणतरी असायला हवा, मग त्याला तो अधिकार आहे. आमच्यासारख्याला तो अधिकार नाही. म्हणून आज आम्हाला जे वारकरी संप्रदायाचं वैभव दिसतंय, जी ज्ञानेश्वरी दिसतेय, ज्या ज्ञानेश्वरीचा आम्हाला आज पारायणाचा अधिकार मिळालाय, तो नाथांमुळे मिळालाय. म्हणून ह्या सर्व संत मांदी आळीमध्ये वेगळं पण नाथांचं असं आहे काय हे सांगणं महत्वाचं वाटतंय महाराज. कारण सर्व संत पाहिले तर म्हटलंय ना तुकोबारायाने, कोण गांड्या बळी निवडेल, कुणाला अधिकार आहे निवडण्याचा. पण तरी सुद्धा या सर्व संतांचं प्रत्येकाचं एक एक वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. आणि त्यात नाथांचं वैशिष्ट्य काय म्हणून वेगळं आहे तर ते थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतो महाराज. कारण ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर महाराजांच्या जागी योग्य आहेत, तुकाराम महाराजांच्या जागी योग्य आहेत, नामदेवरायांच्या जागी योग्य आहेत. महाराज प्रत्येक संतांनी आपली एक जागा तयार करून ठेवली आहे, ती जागा योग्य आहे. त्यामुळं तिथं कुणीही कुठलाही अधिकार बदलणार नाही. पण असं मग नाथांचं वेगळं पण वैशिष्ट्य काय आहे की जेणेकरून आपण नाथांना शांतीब्रह्म म्हणून बोलवतो. तर सर्वश्रुत आहे महाराज. तो यवन 108 वेळा अंगावर थुंकला. किती वेळा, खरं तर 100 वेळा थुंकला. आणि नाथाने पुन्हा त्याला पान आणून दिला असणार आणि म्हटले असतील अजून 8 वेळा माझ्या अंगावर थुंक, का तर माझी 108 वेळा गंगेचं स्नान तरी होईल. आणि आज आम्ही प्रवचनाला निघालो, साधा एखादा कोणी धक्का आम्हाला दिला तर तो आम्हाला सहन होतो का हो?
नाही, नावात शांती ब्रह्म असणं वेगळं आणि मुळात शांती ब्रह्म असणं वेगळं आहे. म्हणून नाथांचं वेगळेपण असं आहे काय तर फार सुंदर आहे महाराज. नाथांचं वेगळेपण फार सुंदर आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडासा नाथांच्या काळामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की देव प्रत्यक्ष श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष नाथांच्या घरी राहिला. आजही ती कावड आपण पाहिलेली षष्टीला बघतो. आजही नाथांच्या घरी महाराज देव राबला याच्या खुणा पाऊल खुणा सापडतात आपल्याला महाराज. आणि वैशिष्ट्य काय आहे तर नाथाने सांगावं श्रीखंड्याला, अरे श्रीखंड्या जा पाणी घेऊन ये. आणि श्रीखंड्याने कावड उचलावी आणि पाणी घेऊन पळत यावं. नाथांनी सांगावं श्रीखंड्याला, अरे जरा गंध उघळून दे. आणि नाथांनी सांगितल्याबरोबर श्रीखंड्याने गंध उघळायला घ्यावा महाराज. आणि नाथांनी सांगावं जा श्रीखंड्या जरा फुलं काढून आण. आणि नाथांना फुलं काढायसाठी पूजेसाठी फुलं आणून द्यायची. महाराज गंमत बघा, पाणी कोण आणताय मला सांगा बरं जरा. पाणी आणताय देव. कुणासाठी आणताय तो? पूजा कुणाची चालली आहे हो? देवाचीच पूजा चालली आहे. पण पाणी आणताय कोण? देवच आणतोय. गंध उघळताय कोण? देवच. गंध लावणार आहेत कुणाला? फुलं आणलीत कुणी? फुलं वाहणार आहोत कुणाला? देवालाच. आणि हे सगळं केलं आणि एकाने प्रश्न विचारला, अरे देवा तू 12 वर्ष नाथांच्या घरी राहिलास, पाणी आणलंस पण पूजा तुझीच, गंध उघडला गंध लावला पण गंध सुद्धा तुलाच, फुलं सुद्धा वाहिली कुणाला? तुलाच. मग तुझं वेगळं पण काय असं? तेव्हा देव हसून फार सुंदर वाक्य म्हणाला. फार सुंदर वाक्य आहे. म्हटलं ठीक आहे, तू म्हणतो ते बरोबर आहे. पाणी सुद्धा मी आणलं, गंध सुद्धा मी उघडले, फुलं सुद्धा मी आणली, पूजा सुद्धा माझी झाली, गंध सुद्धा मला लावले, फुलं सुद्धा मला वाहिली. पण ते गंध लावणारे हात नाथांचे होते. म्हणजे ती वाहणारी फुलं, त्या फुलाला हात माझ्या नाथांचा लागलाय. जी आंघोळ मला मी आणलेल्या पाण्याने घातली गेली, ते पाणी नाथांच्या हस्ते माझ्या अंगावर आलंय. हे वैशिष्ट्य आहे नाथांचं वेगळं. म्हणून तर म्हटलं ना, देव वैकुंठ सोडूनी संत सदनी. देव कुठं राहिला? देव तिथं आहे महाराज. महाराज देवाचं राहणं हेच एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून अशा नाथांचं वैशिष्ट्य वेगळेपण असं आहे की त्यांना शांती ब्रह्म म्हणून आपण उपाधी देतो महाराज, शांती ब्रह्म म्हणून. पण दुर्दैव पण तेवढंच आहे की अशा शांती ब्रह्म नाथ महाराजांच्या आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये नाथ महाराजांना सुद्धा फार कष्ट भोगावे लागलेले आहेत. संतांचं जीवनच कष्टमय आहे महाराज. तो म्हणतात ना तुकाराम महाराज, तुका म्हणे तेची संत. पुढं काय महाराज? सोशी आघात. जगाचे आघात जन सोसलेत त्याला संत म्हणावं. डायरेक्ट येऊन टीव्हीवर कीर्तन करणाऱ्याला संत म्हणायचं नाही महाराज. आम्ही डायरेक्ट टीव्हीवर येतोय आणि कीर्तन करायला सुरुवात करतोय, त्याला संत म्हणायचं नाही महाराज. ज्याने वारी केली महाराज, देवोनिया जीव वडिले साधियेला ठाव. आमच्या पूर्वजांनी साधना करत जीव दिलाय महाराज. म्हणून आज नाथ महाराजांच्या 450 वर्षानंतरच्या महाराज आपण साक्षीदार होतोय, हेही आपलं एक भाग्य आहे. म्हणून आज नाथांच्या भाषेमध्ये सांगावं वाटतंय मला की आजची माझी तरी वैयक्तिक मनाची परिस्थिती कशी आहे तर ती अशी आहे महाराज. धन्य आज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. महाराज कधीच सुटू नयेत. नाथराया तुम्हाला आमची विनंती आहे की काही करा पण आमच्याकडची ही सेवा चुकवू देऊ नका.
हेच मागणं आहे महाराज आमचं. नाथ महाराजांना काय मागावं तर हीच सेवा, उदंड सेवा आमच्याकडून करून घ्या महाराज. गाथ्याचं पारायण महाराज प्रस्थान त्रयी सांगितले आम्हाला, ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत याचं पारायण आमच्याकडून जितकं करून घेताल ना तेवढं करून घ्या. का तर हाच कलियुगामध्ये महाराज उद्धारण्याचा एकमेव साधन सांगितलं महाराज. भागवतामध्ये सुद्धा श्लोक आला, कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्याम कलौ तद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर केवळ हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, केवळ हरीचं नामस्मरण केल्यानंतर महाराज उद्धार पावण्याचं सामर्थ्य ह्या शब्दामध्ये. म्हणून हे शब्द काय आहेत याचा विचार आपण केला पाहिजे. आणि तेवढ्यासाठी या ठिकाणी सांगतात सत्संगे भक्तीची महाराज माफ करा, कोटी जन्माची पुण्य संपत्ती. कोटी जन्माची. महाराज वारकरी होतो ना तो काही एका जन्माच्या पुण्याईवर वारकरी होत नाही बरं का. एका जन्माच्या जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. जन्म जन्मांतरीची पुण्याई आहे ती जेव्हा पूर्ण. माझे गुरु वडील श्री गुरु दादा सांगायचे वारकरी केव्हा होतो माहिती का, जेव्हा त्याच्या वडिलांकडच्या 40 पिढ्याचा उद्धार आणि आईकडच्या 40 पिढ्याचा उद्धार व्हायचा असतो ना तेव्हा मनुष्य वारकरी होतो महाराज. म्हणून वारकरी व्हायचं आहे का तर आपल्या ह्या देहामुळं आपल्या पाठीमागच्या पिढ्यांचा उद्धार व्हावा म्हणून वारकरी व्हायचं आहे. महाराज म्हणून घ्यायला वारकरी व्हायचं नाही बरं का. महाराज म्हणून महाराज आपोआप पदवी मिळते ती, तुम्हाला सांगावं लागत नाही. महाराज जगातलं एकमेव साधन असं आहे की ज्याच्या गळ्यात माळ पडली तो महाराज झाला. महाराज हबप झाला. महाराज त्याच्या लोक लगेच पाया पडतात. म्हणून तर म्हटलंय ना, पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. 70 वर्षाचा वयोवृद्ध असणारा व्यक्ती 5 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो. हे वेगळे पण ह्या वारकरी संप्रदायाचा आहे. म्हणून हा वारकरी संप्रदाय आणि त्यामध्ये आमची असणाऱ्या परंपरा फार मोठ्या आहेत. म्हणून ह्या नाथांच्या संगतीत येण्याचं भाग्य असं आहे. आणि म्हणूनच इथं अशी विनंती सुद्धा नाथांच्या भाषेमध्येच नाथ महाराज करतात. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. देवा आता हा वियोग जन्मोजन्मी होऊ देऊ नको. जन्मोजन्मी. उलट तुकाराम महाराज सांगतातच, हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. काही नको देवा, तुझा दास बनव. दास नाही महाराज. तुकाराम महाराज त्याच्याही पुढे जाऊन बोलतात, तुमची ये दासीचा दास करोनी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज. देवा मला जर द्यायचंच असेल, जर तुला मला काही द्यावं असं वाटत असेल तर ह्या दासांचं दास्यत्व पत्कर. महाराज माणसाचं आजकाल आमच्या चुकतंय कुठं माहिती आहे का, आम्ही दास्यत्व करायला तयारच नाही. आम्ही डायरेक्ट मालक व्हायला तयार आहेत महाराज. मालक. कारण हा संप्रदाय आम्हाला दास्यत्व करायला सांगतो, मालक व्हायला सांगत नाही. आज महाराज वारकरी संप्रदायाची शिकवण जी ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी दिली आहे ती आज राहिली आहे का सांगा बरं आपल्याकडं. नाही राहिली महाराज, नाही राहिली आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ही प्रार्थना विश्व माऊलीने केलेली आहे विश्वात्मक देवाकडं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. अरे ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनातला प्रसंग आहे, फार सुंदर प्रसंग आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली आणि महाराज पसायदानाच्या आधी येथ माझे उरले पायीक पण इथपर्यंत आले आणि ज्ञानेश्वर महाराज थांबले. थांबल्याबरोबर नाथराय समोर होते, निवृत्तीनाथ दादा समोर होते. निवृत्तीनाथ दादाने विचारलं, ज्ञानेशा का थांबलास रे, का थांबलास रे म्हटल्याबरोबर निवृत्तीनाथ दादांकडे ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं आणि विनंती केली, दादा मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे. मागायचं आहे म्हटल्याबरोबर निवृत्तीनाथ दादा उठले आणि नाचायला लागले. महाराज नाचायला लागले.
नाचायला लागलेले बघितलं, समोरचा श्रोता वर्ग होता, तो सगळं पाहतोय, कळेना की निवृत्तीनाथ दादा का नाचतायत, का नाचतायत. मुक्ताईनं विचारलं, अरे दादा नाचायला काय झालं? काही नाही म्हटले, मला जरा नाचू दे. ज्ञानोबरायांनी स्वतः विचारलं, अरे दादा तुम्ही का नाचताय सांगा. नाही म्हटले, थोडा वेळ नाचू दे. शेवट सोपान काकाने पाय धरले आणि म्हटले, दादा का नाचताय ते तरी सांगा, ते तरी सांगा. म्हटलं बरोबर. निवृत्तीनाथ दादा म्हणतायत, अरे सोपाना तुला काय सांगू. म्हटलं काय सांगू? आज तक ज्या ज्ञानेशानं माझ्याकडं जीवनात कधीच काही मागितलं नाही, तो ज्ञानेश आज मला काहीतरी मागतो याचा आनंद मला झालाय. ज्ञानेश्वर महाराजांनी कधी काही मागितलं नाही महाराज. आणि आम्ही देवाकडे जातो ते काही ना काही मागायसाठीच जातो. कोणी तुम्ही नाही, निदान मी तरी बरं का. आम्ही देवाला दर्शनाला सुद्धा फुकट जात नाही महाराज. आणि देवाला 5-50 रुपये टाकायचे किंवा अर्धा किलो पेड्यात विकत घ्यायचा देव आमचा महाराज. एवढा सोपा आहे काय देव? नाही महाराज, एवढा सोपा नाही देव. तुम्हाला वाटत असेल देव आपण नवस केल्यावर महाराज 5 किलो पेढे वाटतो, देवा माझं एवढं काम कर. होतंय का महाराज? होतंय? नाही होणार महाराज. म्हणून नाथ महाराजांनी विचारलं, माझ्या ज्ञानेशाने मला काहीतरी मागितलंय. आज समजा आजचा ज्ञानेश आणि आजचे निवृत्तीनाथ जर असले असते तर आजच्या ज्ञानेशाने काय मागितलं असतं? काय मागितलं असतं? काय नाही, देवा गुरुदेवा प्रसन्न झालाच आहे ना, एक 5-50 कोटी रुपये द्या, मस्तपैकी गाडी बंगला घेतो आणि वाऱ्या बंद करतो. वारीला जातच नाही म्हणला असता महाराज. पण ते ज्ञानेश्वर महाराज त्या विष्णूचे अवतार आहेत आणि तो सदाशिवाचा अवतार आहे. त्या निवृत्तीनाथ दादांकडे पाहिलं आणि माग म्हटले, तुला काय मागायचंय ते माग. महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रपद मागितलं असतं तर देऊ शकले नसते का? निवृत्तीनाथ दादांनी एका क्षणात इंद्रपदावर बसवलं असतं, अमरपुरीच्या इंद्रपदावर बसवलं असतं महाराज. पण ज्ञानेश्वर महाराजांना माग म्हटल्या बरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात पहिली ओवी मागितली महाराज. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं हे मागणं ऐकलं आणि निवृत्तीनाथ दादांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या, अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. आणि मुक्ताईने विचारलं, दादा काय झालं, काय झालं तुम्हाला रडायला? अरे काय नाही झालं म्हटले, आजही ज्ञानेशानं मागितलं पण ते मागणं स्वतःसाठी मागितलंच नाही, जगासाठी मागितलं. म्हणून तर म्हणतो ना आम्ही, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, संतांच्या मनामध्ये केवळ जगत कल्याण ही एकच भावना आहे महाराज. हा एकच उद्देश आहे की जगाचं कल्याण व्हावं, माझ्या स्वतःचं कल्याण व्हावं असं वाटणारा वारकरी नाही महाराज, असं वाटणारा महाराज नाही, असं वाटणारा जीव नाही महाराज. जगाच्या कल्याणा, जगाचं कल्याण व्हावं, जगाला मंगलमय जीवन जगता यावं अशी ज्याची इच्छा होते त्यांना म्हणावं संत. म्हणून तर आम्हाला सांगितलं ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान हे अजरामर मागणं आहे. हो, अजरामर मागणं आहे. म्हणून अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या वैचारिक दृष्टिकोनातून हा संप्रदाय भूता परस्परो पडे, मैत्र जीवांचे, प्रत्येक जीव मैत्रत्वाच्या नांद्यानं नांदावा अशा अपेक्षेनं ज्ञानेश्वर महाराजांनी हे मागणं मागितलं. पण आज तसं पाहायला गेलं तर कलियुगामध्ये हे चित्र दिसत नाही, आम्हाला दिसत नाही. एक भाऊ दुसऱ्या भावाला वाटणीसाठी कोर्टात खेचतोय महाराज. नुसता कोर्टात खेचत नाही महाराज, तर महाराज कुऱ्हाड घेऊन अंगावर जातोय, माझा अर्धा गुंठा तुझ्याकडे गेला म्हणून महाराज. आणि आम्ही आज गप्पा काय मारतोय, माणुसकीच्या मारतोय महाराज. आणि आम्हाला काही गंमत अशी आहे महाराज, बघा अशा लोकांना उपदेश करायला गेलं, अरे तू रामायण वाच, जरा तू महाभारत बघ, जरा गाथा वाच, जरा ज्ञानेश्वरी वाच, जरा भागवत वाच म्हटलं की काय आहे त्यात म्हणतात, काय येतात? अरे ह्यात नाही, जे नोहीची तीही लोकी, जे तीही लोकात नाही ते महाभारतात आहे, ते रामायणात आहे. काय शिकवतं रामायण आम्हाला? बंधुत्वाचं सकल समग्र सुंदर उदाहरण म्हणजे रामायण आहे महाराज. म्हणजे रामायण आहे. एक प्रसंग सांगतो रामायणातला सुद्धा. आणि महाराज जितका वेळ आपल्याला सांगितलाय, कसं आहे, वास्कर फडावर एक परंपरा आहे.
वास्कर फडावर एक परंपरा आहे, परवानगी आल्याशिवाय कीर्तन सुटत नाही, परवानगी आल्याशिवाय प्रवचन सुटत नाही. इथं नाथ महाराज स्वतः अधिष्ठान आलाय. जोपर्यंत नाथ महाराज परवानगी देत नाही तो महाराज कसं असतंय, अधिष्ठान महत्त्वाचं आहे. अधिष्ठान कुठलं आहे हे महत्त्वाचं आहे महाराज. म्हणून जोपर्यंत नाथांची ऑर्डर येत नाही ना, महाराज आता थांबा, तोपर्यंत महाराज कसं आहे, हा माईक कोणी लावला हो, हा माईक कोणी लावला, आमच्या माईकवाल्या काकांनी लावला. आता हा माईक बंद कधी होणार, जेव्हा ते बंद करतील तेव्हा, किंवा एक लाईट जाईल तेव्हा. तसं हा माईक सुद्धा योगीराज महाराजांनी लावलाय आणि जोपर्यंत त्याचं बटन ते बंद करत नाही तोपर्यंत चालू राहील महाराज, काळजी नाही महाराज. पण पुढचा कार्यक्रम नियोजन फार मोठं आहे आणि त्याबद्दल मी योगीराज महाराज आणि सगळ्या परिवाराला मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांचे अभिनंदनही करतो महाराज. जेव्हा विषय पंढरपूरचा आहे, पंढरपुरातही ह्या भागवत ग्रंथाची गजारूढ दिंडीचा एक सोहळा आयोजित केला महाराज. स्वतः योगीराज महाराज आणि बाकी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती महाराज. कारण नाथांचा सन्मान ह्या गजारूढ दिंडीचा काशीमध्ये झालेला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा पंढरपुरात झाला. याचे साक्षीदार आम्ही झालो, हेच आमच्या दृष्टीनं भाग्याचं लक्षण आहे महाराज. म्हणून संतांचं जोपर्यंत आपल्यावर कृपादृष्टी होत नाही ना तोपर्यंत आपल्या भाग्याचा उदय नाही. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय, संतांच्या कृपेने होतो. म्हणून असा एक योग्य सन्मान नाथांच्या भागवताचा योगीराज महाराजांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या निमित्ताने अनेकांच्या मदतीचा हात ज्ञात अज्ञात व्यक्तींनी ज्यांनी सगळ्यांनी ह्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदनही करतो महाराज की नाथांचा योग्य सन्मान आपण करतात आणि तो कुठल्याही अपेक्षेनं नाही. कारण भक्ताचं लक्षण सांगत असताना 12व्या अध्यायामध्ये तेच लक्षण सांगितलं ना, अनपेक्ष सुचिरदक्षा उदासीनो गतव्यता सर्व आरंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. हे भगवंतांनी सांगितलं, जयाचे टाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा. जो अनपेक्ष आहे, जो कुठलीही अपेक्षा न ठेवून सेवा करतो तो सेवक देवाला आवडतो. देवाने एक फार सुंदर ओवी सांगितली महाराज ज्ञानेश्वरीमध्ये, मग सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. जे सर्वस्व आणि अहंकार अभिमान सांडून सेवा करतात ना ते सगळ्यात मोठे सेवक आहेत आणि त्यांचे पाय मी धुतो म्हणजे देवाने धुतलेच महाराज. आमच्या महाराज सुदाम देवांचं चरित्र जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा फार सुंदर चरित्र आमच्या नजरेसमोर येतो. ब्रह्मांडाचा नायक विश्वाधिपती श्रीकृष्ण परमात्मा राजा झालेला होता. मी रामायणाचा प्रसंग सांगणार आहे परत, माझ्या लक्षात आहे, पण तरी सुद्धा हा आता सहज योगानं आलेला प्रसंग आहे म्हणून सांगून जातो महाराज. आणि तो माझा मित्र आहे असं सुदामदेव आपल्या पत्नीला कायम सांगायचे. कायम सांगायचे म्हटल्यावर एक दिवस सुदामदेवांची पत्नी म्हणाली, मग एक काम करा ना, तुम्ही जाऊन भेटून या आणि काहीतरी आपलं दारिद्र्यपूर्ण असणारं जीवन एक बदलेल, तुम्ही जाऊन तर या. जाऊन या म्हटल्यानंतर सुदामदेवाच्या मनामध्ये संकोच निर्माण झाला, थोडासा संकोच. का तर आता महाराज पूर्वीचा मित्र राहिला नव्हता, तो आता कोण झाला होता, राजा झाला होता. गाड्यानो राजा किर झाला कृष्ण सिंहासनी बैसला. तो सिंहासनावर बसलाय, मला ओळख तरी देईल. तरी सुद्धा अपेक्षेनं निघाले. पण देवाला आणि गुरुला भेटायला जाताना रिक्त हस्ताने जाऊ नये बरं का. शास्त्र सांगतं, मला माहीत नाही पण शास्त्र सांगतं रिकाम्या हाताने देवाच्या आणि गुरुच्या समोर जायचं नाही. जे काही मिळेल, जे काही देता येईल ते त्याला द्यावं, समर्पण करावं आणि मग त्यांचं दर्शन घ्यावं. म्हणून अशा परिस्थितीत काहीतरी न्यावं म्हणून काय नेलं तर महाराज एक मुठभर पोहे घेतले, आपल्या धोत्राच्या करवटीला बांधले आणि निघाले. पायात चप्पल नाही, अंगावरती फक्त अर्ध गुडघ्यापर्यंत येणारं धोतर आणि एक फाटकं उपरणं अंगावर घेऊन सुदामदेव निघाले महाराज. चालत काठी घेऊन टेकत आले. राजप्रासादासमोर आलेले आहेत, राजवाड्या समोर आलेत
आणि तिथं द्वारपालाने अडवलेलं आहे. आणि द्वारपाल म्हणतायत, अरे तू कोण, तू कोण म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, मी कन्हैयाचा मित्र आहे म्हटले. कन्हैया, आता त्याला कन्हैया म्हणून महाराज म्हणायचे दिवस संपले होते, कारण कृष्ण झाला होता, कन्हैयाचा कृष्ण झाला होता. आणि त्यामुळं तो म्हटला इथं कन्हैया कोण राहत नाही. अरे नाही नाही, कृष्णच, त्याचंच नाव कन्हैया आहे आणि त्याचा बाल सखा मी सुदाम आहे, तू तेवढा तरी निरोप देऊन ये, तेवढा तरी निरोप देऊ नये. म्हटलं बरोबर. तो म्हटला ठीक आहे, दया आली बिचाऱ्याला, मी सांगून येतो म्हटले. तुला जर भेटायला बोलवलं तर तुला महाराज सोपं नसतं बरं का भेटायला, कुठल्याही मोठ्या माणसाला भेटायला जायचं. आज आपल्या इथं आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत येत आहेत महाराज, एक मोठं व्यक्तिमत्व येत आहे. अशा अनेक व्यक्तिमत्वाचं आदरातिथ्य योगीराज महाराज करतायत आणि ह्याचं महत्त्व वाढवतायत. हे एक फार मोठं योगदान आहे वारकरी संप्रदायाचं. आणि अशा महात्म्यांना भेटायला जर जायचं झालं तर काही प्रोटोकॉल पाळावे लागतात, परवानगी घ्यावी लागते, पूर्व सूचना द्यावी लागते आणि मग त्यांची भेट होते. हा तर ब्रह्मांड नायक आहे, ह्याला भेटायचं एवढं सोपं आहे का? नाही महाराज. मग तरी तो द्वारपाल आत गेला आणि द्वारपालाने निरोप दिला. तेव्हा भगवान परमात्मा आवरून नुकतंच तयार व्हायला गेले होते. अंगावरती शेला टाकलेला आहे आणि डोक्यावरती रुक्मिणी माता महाराज मुकुट परिधान करावा म्हणून डोक्यावर मुकुट ठेवायला लागल्यात. आणि तेवढ्यात तो द्वारपाल आला आणि द्वारपालाकडे लक्ष गेलं आणि द्वारपालाला डोळ्याच्या खुणानंच विचारलं, काय काय म्हटल्या बरोबर त्यांनी सांगितलं, तुमचा बालपणीचा सखा कोणतरी आलेला आहे आणि त्याचं नाव सुदाम आहे म्हटले. सुदाम, सुदामय म्हटल्या बरोबर महाराज देव तसेच धावत निघाले, तसेच धावत निघाले. आणि ते धावताना महाराज त्याच्यामध्ये 7 द्वाराचं वर्णन आलंय. 7 द्वाराच्या उमऱ्याला देवाची ठेच लागली आहे, अंगावरचा शेला तिथंच पडलेला आहे, मुकुट तिथंच पडलेला आहे आणि देव धावतच त्या आपल्या भक्ताकडे पळत गेले महाराज. आणि जेव्हा दोघंही एका दरवाजाच्या समोर आले तेव्हा महाराज दोघांच्या परिस्थितीमध्ये फरक नव्हता काही. लोकांनी जर बघितलं असतं तर ह्यातला देव कोणता आणि सुदामदेव कोणता हेच ओळखू आलं नसतं महाराज. आणि अशा परिस्थितीत देव समोर आले आणि सुदाम देवाला पाहिलं आणि कडकडून घट्ट मिठी मारली. जगात 2 भेटी फार मोठ्या आहेत महाराज. एक म्हणजे आमच्या श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदाम देवाची, आणि दुसरी भेट म्हणजे आमच्या प्रभू रामचंद्रांची आणि भरताची भेट. जगातल्या सर्वात सुंदर भेटीमध्ये ह्या 2 भेटी आहेत महाराज. देव आणि कडकडून मिठी मारली आणि 15 मिनिटं देव आणि सुदामदेव एकमेकाच्या गळ्यात गळा घालून रडायला लागले. अंगावरनं डोक्यावरनं डोळ्यातून पाणी महाराज खांद्यावरून खाली व्हायला लागलं, खाली वाहत आलं. आणि सुदामदेवांच्या लक्षात आलं आपण श्रीकृष्ण परमात्म्याच्या मिठीमध्ये आहे. ताबडतोब बाजूलाच आले, बिलगले होते, कडला निघाले. आणि देवाने लक्षात आलं की आपण सुदामाला आत न्यावं. आणि सुदामदेवाचा हात धरला आणि घेऊन आले महाराज. आणि आता मात्र दोघांची परिस्थिती एकसारखी होती, कारण देवाच्या पायातनं सुद्धा रक्त येत होतं आणि सुदामदेवांच्या पायातून सुद्धा रक्त येत होतं. देवाच्याही डोळ्यातून अश्रू येत होते, सुदामदेवाच्या डोळ्यातूनही अश्रू येत होते. देवाच्याही अंगावर वस्त्र नव्हतं, सुदामदेवाच्याही अंगावर वस्त्र नव्हतं. आणि अशा परिस्थितीत घेऊन आले नाहीत महाराज. नुसतं घेऊन आले नाहीत तर आपल्या पदावर, सिंहासनावर सुदामदेवाला बसवलं. आपुल्या पदी बैसविले म्हणतात ना, ते काही खोटं नाही. बसवलं आणि सगळ्या राण्यांना सांगितलं की पूजा करा, पूजा करा म्हटले महाराज, पूजा. आणि देवाने स्वतः पाय धुतले महाराज. केवढं भाग्य. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. काय सांगावं त्या भगवंताचं नवल की तो देव सेवा करतो. म्हणून तर 12 वर्ष आमचा नाथांच्या सेवेसाठी आला महाराज. देव नाथांची सेवा करतो. केवढं परमभाग्य आहे महाराज नाथांचं, केवढं परमभाग्य आहे. जगाचा नायक, ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान परमात्मा नाथांच्या घरची पत्रावळी उचलायला सुद्धा लाजत नाही हो, पत्रावळी. आणि आम्ही आयत्या ताटावर जाऊन बसतो आणि म्हणतो काय केलं नाथाने. अरे नाथाने काय केलं नाही, आणि नाथाने जे केलं त्याच्यासाठी देवाने काय काय केलं हे बघ.
महाराज हे फार मोठं अलौकिक असं चरित्र आहे नाथांचं. आणि म्हणून त्या अनुषंगाने देवानी सुदाम देवाचे पाय धुतले महाराज. पाय धुतल्याबरोबर रुक्मिणी मातेनं औक्षण केलंय महाराज. औक्षण केलंय. औक्षण केल्यानंतर देवाने अचानकपणे सुदाम देवाला विचारलं, अरे सखा, अरे मित्रा, माझ्या वहिनीने मला काही खायला दिलंय का रे? खायला दिलंय का रे म्हटल्या बरोबर महाराज सुदाम देवांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू यायला लागले. कारण ते वैभव पाहून सुदाम देवाला वाटायला लागलं की मी काय द्यावं ह्या देवाला, काय द्यावं. तर फाटक्या धोतरात एका गुंडाळून आणलेले मुष्टीभर पोहे हे त्या देवाला मी द्यावे? नाही दिलं म्हणले देवा. काय नाही दिलं? नाही, खोटं बोलू नको सुदामा, मला नक्की काहीतरी पाठवलंय. काय पाठवलंय सांग? काय नाही, एक मुठभर पोहे देवा दे म्हटले. आणि दे म्हटल्याबरोबर देवाने घेतले आणि खायला सुरुवात केली की रुक्मिणी माता म्हणते, देवा एकटेच हा आनंद उपभोगताय आम्हाला? देवाने लगेच दिला महाराज. सगळ्यात अमृताहुनी गोड महाराज, ते अमृतापेक्षा गोड निश्चित पोहे होते महाराज. म्हणून देवानी त्यांचे पाय धुतले. म्हणून सर्वस्वे करुनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. देवाची संगती मिळायसाठी, भक्ती करायसाठी सत्संगे भक्तीची प्रार्थना महाराज सांगितली की कोटी जन्माची पुण्य संपत्ती लागते. यात साधी सुधी नाही, कोटी जन्माची. म्हणून जात पुन्हा एकदा एक रामायणाचा तेवढा प्रसंग राहिलाय तेवढा सांगतो आणि थांबतो महाराज. कारण आपल्याला 5:15 पर्यंतचं टायमिंग आहे. त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि मुळात उशिरा का आलो त्याचं कारण पण सांगतो महाराज. कारण तुम्ही सगळेजण विद्वान आहेत. लवकर आलो असतो तर जास्त वेळ बोलावं लागलं असतं आणि तुमच्या समोर काय बोलायचं हा माझ्यापाशी प्रश्न होता. म्हणून उशिरा आलो आणि लवकर चाललो. येताना वेळ पाळली नाही तरी चालेल, पण जातानाची तरी माणसाने वेळ पाळावी बरं का. माझा शब्द कळला का तुम्हाला? काय आहे ते, माणसाला रिटायर कधी व्हायचं हेच कळत नाही महाराज. गंमत आहे बघा. भगवान प्रभू रामचंद्रांकडे कारभार सोपवण्यापूर्वी राजा दशरथाने आरशामध्ये आपल्या कानावर एक पांढरा केस बघितला. काय बघितला? एक पांढरा केस. आणि लगेच बोलून घेतलं आपल्या कुलगुरूंना आणि सांगितलं की माझी रिटायरमेंट मी रिकामो व्हायला लागलो. का तर म्हणले जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी. कानावरचा पांढरा केस सांगायला लागलाय की आता रिटायर हो. आम्ही अजून रिटायर व्हायच्या भानगडीतच पडत नाही. पद मलाच पाहिजे म्हणतो महाराज. असं तो महाराज नाही चालत. लवकरात लवकर महाराज, जेवढं लवकरात लवकर मुक्त होता येईल ना तेवढं लवकरात लवकर मुक्त व्हावं. मग ते सगळ्यातनंच, कशातनंच नाही, सगळ्यातनं. आणि शेवट जीवनातनं मुक्त करण्याची वेळ येईल ना तेव्हा भगवंताला सांगावं की अंतकालाला तुझं स्मरण तेवढं मला होऊ दे, बस बाकी काही नको देवा. पुन्हा जन्म जो मिळेल कर्मबंधनानं तो भोगायला तयार आहे, पण अंतकाळी तुझं स्मरण व्हावं. म्हणून मी मगाशी सांगत होतो की आम्ही वारकरी संप्रदाय आहे, जो चाललाय तो महाराज भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे या नात्यानं चाललेला नाही. तो चालावा ह्यासाठी रामायण महाभारत आवश्यक आहे. आणि तेवढ्यासाठी रामायणातला हा प्रसंग सांगतोय की बंधुत्व, बंधूचं प्रेम, बंधू महाराज. साध्या सोप्या भाषेत सांगू का तुम्हाला? साध्या सोप्या भाषेमध्ये रामायण काय आहे साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो. थोरला भाऊ धाकट्या भावाला सगळी इस्टेट द्यायला तयार आहे आणि धाकटा भाऊ म्हणतोय थोरल्या भावाला मला नको. संपलं रामायण. आज आमच्या घरात मिळतंय का बघायला हो हे? थोरला भाऊ म्हणतो माझं ते माझंच असू दे, मला काही बोलायचं नाही महाराज त्याच्याबद्दल. आणि धाकटा भाऊ काय म्हणतो? मलाच सगळं पाहिजे. नाही महाराज, ते होत नाही महाराज. साधा प्रसंग सांगतो एक आणि थांबतो. रामायणात बंधुप्रेमाची महाराज केवढी मोठी उदाहरणाची रास आपल्याला दिसून येते. याचं उदाहरण सांगतो. प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेत आणि वनात राहायला गेलेले आहेत. वनात तयार केलेली आहे कुटी आणि तिथं राहायला लागलेत. देव राहायला आलेत म्हटल्यानंतर तिथली वनदेवी प्रसन्न झाली देवाला. आणि देवाला ती वनदेवी म्हणायला लागली की देवा
तुम्ही माझ्या दारात आलात, मला पण काहीतरी सेवा सांगा, मला पण काहीतरी सेवा सांगा म्हटल्याबरोबर देव म्हणाले, पण लक्षात ठेवा हे परंपरेचं सांभाळणं आहे आणि ही परंपरा आहे असो. आणि ती वनदेवी प्रभू रामचंद्रांना प्रसन्न झाली आणि ती म्हणते, देवा मला काहीतरी माग. अरे मी सगळं सोडून आलोय. जेव्हा मला माझ्या कैकेयी मातेने सांगितलं ना, रामा तुला वनवासात जायचं आहे, तेव्हा तिनं मला एक वाक्य सांगितलंय. ते वाक्य तुम्हाला सांगतो. जेव्हा कैकेयी माता प्रभू रामचंद्रांना सांगायला आली ना की तुला वनात जायचंय, पण कसं, रामो भवती तापसा, तुला तपस्व्याप्रमाणे जायचंय, सगळं हितच सोडून, सगळं हितच सोडून. महाराज वल्कल परिधान केली, नवयुवक आहे, तरुण आहे. महाराज उद्या राज्याभिषेक होणार होता आणि आज सांगितलंय तुला उद्या राज्याभिषेक आहे आणि सकाळी सांगतायत तुला वनात जायचंय. प्रभू रामचंद्रांच्या मनावर कोणताही परिणाम झाला नाही. निघाले आणि त्या वनदेवीला सांगू लागले, मी सगळं ऐश्वर सगळं सोडून आलोय आणि हिथं तू काय सेवा करतेस. नाही, ती हट्टाला पेटली वनदेवी. ती वनदेवी हट्टाला पेटली आणि ती म्हणाली, नाही देवा मला काहीतरी सेवा सांगाच, सेवा सांगा सांगा असं 2-3दा म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हटले, ठीक आहे तुला सेवा सांगायची आहे ना, मग एक काम कर म्हटले, इथून अयोध्येपर्यंत जितके मध्ये रस्त्यात काटेत का नाही ते सगळे काटे काढून टाक म्हणले. सगळे काटे काढून टाक, सगळे काटे काढून टाक म्हटल्याबरोबर त्या वनदेवीच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि तिनं त्या उत्सुकतेपोटी देवाला विचारलं, देवा का परत जायचा विचार आहे. नाही म्हटलं मी परत जाणार नाही. जो शब्द दिलाय, प्राण जाय पर वचन न जाय, वचन दिलंय ते पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही. मग काटे काढायला का सांगताय, का रामचंद्र ह्याच वाटेने गेले आणि असेच काटे त्यांच्याही पायात मोडले, म्हणून त्याला त्रास होईल म्हणून काटे काढ म्हणे. अरे एवढं बंधुत्वाचं श्रेष्ठ नातं हे आमच्या रामायणामध्ये. म्हणून भागवतामध्ये काय, रामायणामध्ये काय आहे ते वाचल्याशिवाय, बघितल्याशिवाय आणि तसं आचरण केल्याशिवाय समजत नाही. आणि जेव्हा हे आपल्याला समजेल तेव्हा आपल्याला संत समजतील आणि तेव्हाच आपल्याला संत कळतील. नाहीतर संत एवढ्या लवकर कळणार नाहीत हो, एवढ्या लवकर कळणार नाहीत. एखाद्या वेळेस भगवान परमात्मा तुमच्या भक्तीच्या, श्रद्धेच्या, तपाच्या जीवावर तुम्हाला 1 मिनिटात प्रसन्न होईल, पण संत लवकर प्रसन्न होत नाहीत महाराज. का, बहु अवघड आहे संत भेटी, परिया जगजेठी करुणा केली. देवाची कृपा जर व्हायची झाली तरच संतांची भेट होते. म्हणून संतांची भेट थोडी अवघड आहे, पण ती सेवेनं मात्र साध्य होते. आणि जोपर्यंत सेवा कराल तोपर्यंत तुम्हाला संतांची संगत भेटेल. म्हणून ह्या ठिकाणी सांगितलंय, कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती, तै जोडे माझ्या संताची संगती. तेव्हाच संताची संगती मिळणार आहे जेव्हा अनंत पुण्य ह्या देवाकडून घडेल. आणि अनंत पुण्य म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सांगतो कायम, की देवाची पूजा करायची आणि संतांची सेवा करायची. देवाची करायची पूजा आणि संतांची करायची सेवा. म्हणून अशी सेवा संतांची केली की मगच आपल्या जीवनाचा उद्धार होतो, भाग्याचा उदय होतो. आणि एकदा का भाग्याचा उदय, त्यांची कृपा झाल्यावर काय होता, कृपा तुमची पशु बोले वेद. एकदा का त्या संतांची कृपा झाली की पशुवेद बोलायला लागतो. मग माझ्यासारखे पोपट पंची करणारे महाराज तर किती पण वेळ बोलतील हो, त्यांना काय, पण ती कृपा त्यांची आहे. आणि अशा कृपेनं जो हा उत्सव होतोय, त्या उत्सवानिमित्त आपण संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातून आलेला आहात. त्याच अनुषंगाने आज पंढरपुरातून सुद्धा आपल्या काही फड परंपरेतील मान्यवर या ठिकाणी ह्या सेवेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. नवे नवे घालिंग लोटांगण वंदीन चरण, ह्या सर्वांच्या पायावर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तुमच्या सर्वांच्या पायावर माझं हे महाराज मस्तक ठेवतो, लोटांगण घालतो आपल्या सर्वांच्या चरणावरती.
आई. आणि ना तर ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये सांगतो, ना तरी बालक बोबडा बोली, वेडा विचुका पाऊली, ते चोज करोनी माय रिजे जेवी. ज्याप्रमाणे एखादा बालक आपल्या बाल लीला करत असताना बोबड बोलतो, ते बोबड बोलणं सुद्धा आईला किती प्रेमाचं वाटतं, तसं माझं हे बोलणं तुमच्या प्रेमाचं. तुम्ही आई महाराज, आई म्हणजे काय, आता काय बोलावं आई या शब्दावर. मग आपण ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणतो. महाराज आई विश्व माऊली आहे, तिला आई म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणतो आणि तुकाराम महाराजांना बाप म्हणतो. त्याचंही कारण आहे. आई तुम्हाला समजावून मायेनं कुरवाळून घेते, पण तुकाराम महाराज नाही बरं का. बाप आहे तो बाप, तो तुम्हाला फटके देऊनच सुधारवणार, तो तुम्हाला वेळ प्रसंगी दोन मारणार पण सुधारायला लावणार. म्हणून तुकोबाराय बाप आहेत. आणि अशा तुकाराम महाराजांचे वंशज चैतन्य महाराज देहूकर, त्याच ना बरोबर आमच्या पंढरी क्षेत्रामध्ये असणाऱ्या कमाल महाराजांच्या म्हणजे कबीर महाराजांच्या गादीचे फार मोठे महाराज अधिकारी आहेत. आणि त्या अधिकाराच्या न्यायानं रघुनाथ महाराज कबीर मग हेही आपल्या सेवेला ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे सहकारी भरत महाराज अलिबक्कर आहेत. तारे महाराज सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं काम करणारे आहेत. आणि आमच्या ह्या सगळ्याचा महामेरू म्हणून विठ्ठल साक्षात परमात्मा पांडुरंग आम्ही बरोबर घेऊन आलो आहे. आज आम्ही पांडुरंगाची आणि नाथांची भेट घालून दिली, याचा आनंद मला होतोय. विठ्ठल महाराज चौरे सुद्धा आपल्या ठिकाणी आलेले आहेत. आणि ह्याच बरोबर आत्ताच म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायात सुद्धा काही काही नवोदित उगवते तेजपुंज चेहरे आहेत महाराज. त्यातलाच एक आमचा महाराज गायनाचार्य म्हणा अथवा उदयनमुख असा चेहरा असणारे कृष्णा महाराज चौरे हेही आलेत. ह्या सर्वांच्या पायावरती माझं दंडवत आहे. मी ह्या सगळ्यांच्या बाबतीत फार बारकाय, फार लहान आहे, छोटा आहे. यांच्या एवढी सेवा मलाही जमणार नाही. पण काय महाराज म्हणतात ना, आलं देवाजीच्या मना, काय योगीराज महाराजांच्या मनात आलं आणि का मला सेवेला बोलवलं हे काही मला कळलं नाही. कारण मला सेवा प्रवचन करताच येत नाही हो, सांगताच येत नाही, बोलताच येत नाही. तरी सुद्धा म्हणतात ना, संतांची कृपा झाल्यावर महाराज रेडा सुद्धा बोलतो. मग योगीराज महाराजांनी सांगितल्यावर मी का बोलणार नाही. पण योगीराज महाराजांच्या प्रेमासाठी आज ह्या इथपर्यंत नाथांची सेवा करण्याचं परमभाग्य मला लाभलं. आणि त्यांनी बोलवून माझ्याही महाराज, मी जरी लहान असलो तरी माझा परिवार, माझं कुटुंब, माझं घराणं लहान नाही याचा मला अभिमान आहे. याचा धरीना अभिमान करीना पुले जतन. गेले अनेक वर्ष नाथांची सेवा करण्याचंच पुण्य आहे महाराज. म्हणून म्हटलं ना, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नाथांची सेवा करण्याचं भाग्य, परमभाग्य माझ्या घराण्यात म्हणजे माझी 11वी 10वी पिढी आहे, पुढची 11वी पिढी आहे, त्या पिढ्याने केलं. म्हणून हे आज भाग्य माझ्या नशिबात आलं. म्हणून योगीराज महाराजांच्या सर्व कुटुंबाला, सर्व अनुयायांना, सर्व सहकाऱ्यांना मनापासून मी अभिनंदन करतो. आणि झालेली सेवा म्हटलं ना, बोलिले काय वेडी वाकुडी उत्तरे, क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जी काही वेडीवाकडी सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो महाराज. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरिभक्ती परम पूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय राणा महाराज वास्कर महाराजांनी येऊन नाथचरणी प्रवचनरूपी सेवा समर्पित केली. त्याबद्दल समस्त भाविकांच्या वतीनं नाथ संस्थान 16 चालक सप्ताह आयोजकाच्या वतीनं महाराजांची शतशः ऋणदेश. यानंतर पूजनीय राणा महाराज वास्कर यांचा सन्मान आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सप्ताहाचे आयोजक परमपूजनीय श्री योगीराज महाराज गोसावी हे महाराजांचा शाल, श्रीफळ, हार आणि शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांची मूर्ती देऊन
सन्मान करत आहेत. महाराजांनी सन्मानाचा स्वीकार करावा. आता प्रवचन संपले, टाळ्या वाजायला हरकत नाही. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. महाराजांसमवेत आलेली खूप थोरथोर मंडळी आपल्या या उत्सवासाठी भेट देण्यासाठी आलेली आहेत. सर्व पंढरपूर निवासी संत महंतांचा आज हा सत्समागम सत्संग सोहळा आज आपल्याला प्राप्त होतोय. खरंच पूजनीय श्री जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळवली मांदी वैष्णवांची, अशी आमच्या योगीराज महाराजांनी नाथ महाराजांच्या दरबारामध्ये ही वैष्णवांची मांदी मिळवून या वैष्णवाच्या सत्संगामध्ये सर्व जनता जनार्दनांना पवित्र करून महाराजांनी त्यांचा सत्संग सहवास सर्वांना घडतोय. आणि या समागमामध्ये या सोहळ्याच आवर्जून पूजनीय राणा महाराज वास्कर यांच्या समवेत मोठी दिग्गज मंडळी आपल्या या सोहळ्यास भेट देण्यासाठी आलेली आहे. त्यांचंही आपण फुल न फुलाची पाकळी म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या कृपेनं सर्व महाराज मंडळीचा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय जगद्गुरु श्री तुकोबारायांचे वंशज चैतन्य महाराज देहूकर यांचा सन्मान पूजनीय महाराजांच्या हस्ते होत आहे. चैतन्य महाराज मोरे देहूकर संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायचे विद्यमान वंशज यांचंही आगमन या सोहळ्यासाठी झालेलं आहे. त्यांचा सन्मान पूजनीय योगीराज महाराज गोसावी हे करत आहेत. महाराजांनी सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर रघुनाथ महाराज कबीर श्री क्षेत्र पंढरपूरकर महाराजांनी स्टेजवरती यावं. त्यांचाही सन्मान महाराजांच्या हस्तेच होत आहे. हरिभक्तीपरायण परमपूजनीय सरदार महाराज गोसावी यांच्या हस्ते चैतन्य महाराज मोरे यांचा सन्मान होत आहे. बाळासाहेब दादा कुलकर्णी यांच्या हस्ते कबीर महाराजांचा सत्कार होत आहे. कुलकर्णी दादांनी समोर जावं. यानंतर श्री भरत महाराज अलिबागकर यांचाही सन्मान करण्यात येत आहे. महाराजांनी समोर यावं, स्टेजवरती यावं, आपला सन्मानाचा स्वीकार करावा. बाळासाहेब दादा कुलकर्णी हे रघुनाथ महाराज कबीर श्री क्षेत्र पंढरपूरकर यांचा सन्मान करत आहेत. तदनंतर हरिभक्तीपरायण परमपूजनीय प्रातस्मरणीय विठ्ठल महाराज चौरे श्री क्षेत्र पंढरपूरकर यांचाही सन्मान पूजनीय श्री हरिपंडित महाराज गोसावी हे विठ्ठल महाराज चौरे यांचा सन्मान करत आहेत. यांनी वरती यावं, महाराजांचा सन्मान करावा. तदनंतर श्री तुकाराम शास्त्री मुंडे शास्त्री महाराजांचाही सन्मान पूजनीय योगीराज महाराजांच्या हस्ते होत आहे. यानंतर हे नाव काय ज्ञानेश्वर महाराज हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज तारे पंढरपूरकर यांचाही सन्मान होत आहे. महाराजांनी कृपया स्टेजवरती यावं. ज्ञानेश्वर महाराज तारे, कृष्णा महाराज चौरे यांनी स्टेजवरती यायचंय. आपलाही सन्मान
विनीत महाराज गोसावी हे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज चौरे यांचा सन्मान करत आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वरकर पिंपरी चाकरवाडी यांचे नातू हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे सुपुत्र पूजनीय माऊलींचे नातू आपल्या सोहळ्यास आवर्जून भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचाही सन्मान पूजनीय महाराजांच्या हस्ते होत आहे. चाकरवाडीकर माऊलींचे नातू यांनी कृपया समोर यावं, आपला सन्मानाचा स्वीकार करावा. चाकरवाडीकर माऊलींच्या महादेव महाराजांच्या सुपुत्राचा सन्मान दत्तागुरु पोहेकर हे माऊलींचा सत्कार करत आहेत. आजच्या पंक्तीचे यजमान, आजच्या दुपारच्या पंक्तीचे यजमान आमचे दत्तागुरु पोहेकर हे महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या सुपुत्राचा सन्मान करत आहेत. महाराजांनी सन्मानाचा स्वीकार करावा. भरत महाराज अलिबागकर बाबा समोर या. भरत महाराज अलिबागकर यांचा सन्मान श्री सरदार महाराज गोसावी हे करत आहेत. भरत महाराजांनी समोर यावं. भरत महाराज अलिबागकर यांचा सन्मान पूज्य महाराजांचे पिता श्री सरदार महाराज गोसावी राम महाराज दादा करायचं आहे का? जिंजुरके महाराज सत्कार. हरिभक्तीपरायण जिंजुरके महाराज राम महाराज जिंजुरके बाबांनी वरती यावं. ऐका, VIP गेट वरतून कोणीच यायचं नाही. VIP गेटच्या बाजूनी कोणी यायचं नाही. पत्रकार असतील कोणीच येऊ नका अशी आपल्याला पोलीस प्रशासनाची सूचना आहे. VIP गेटच्या समोरून कोणीच येऊ नये अशी आपल्याला सूचना आहे. सर्वांनी जे आपलं महाद्वार गेट आहे तिकडूनच यावं. श्री पूजनीय राम महाराज जिंजुरके हे हरिभक्तीपरायण कृष्ण महाराज चौरे यांचा सन्मान करत आहेत. महाराजांनी सन्मानाचा स्वीकार करावा. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. सत्कार समारंभाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेच हरिपाठाला सुरुवात होईल. हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी फार मोठं व्यक्तिमत्व भेट देण्यासाठी आणि आपल्याला 2 शब्दाचं मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष श्री सरसंघाचे अध्यक्ष मोहनजी भागवत साहेब हे आपल्याला भेट देण्यासाठी 6 वाजेच्या दरम्यान आपल्या मंडपामध्ये उपस्थित होणार आहेत. सर्वांनी त्याही कार्यक्रमाला सर्वांनी शिस्तीमध्ये आपण उपस्थित राहावं अशी आपणास सोहळा चालकाच्या वतीने विनंती आहे. सर्व टाळकरी मंडळी महाराज मंडळी यांनी लगेच हरिपाठासाठी आपापले टाळ गळ्यात घेऊन दररोजच्या नियमाप्रमाणे लाईन धरून उभा राहायचं.